माझं नाव नेहा भगवान पाटील. मी दिशा अकॅडमीच्या कोहिनूर बॅचमध्ये सध्या शिकत आहे. 12वीला आहे मी सध्या. आणि मी 10वीपर्यंत जवाहर नवोदय विद्यालयमध्ये शिकत होते सांगली. आता मी JEE साठी जो कोर्स असतो 11-12चा क्लासरूम कोर्स तो घेते JEEमध्ये दिशा अकॅडमी. म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे. त्यामुळं जास्तीत जास्त जर एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग चांगल्या IITमध्ये किंवा IISTमध्ये जर भेटेल जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी. दिशा अकॅडमीचं म्हणजे माझं 10th नंतर हे फिक्स नव्हतं की म्हणजे मी JEE देणार हे फिक्स होतं, पण कुठून देणार हे फिक्स नव्हतं. माझ्या एका फ्रेंडचा रिलेटिव्ह तो इथे दिशामध्ये होता. मग तेव्हा आम्हाला ते दिशा अकॅडमीबद्दल कळालं की हा अकॅडमी अशी आहे, मग आपण देऊया. मग आम्ही इथे आलो. आम्ही पुन्हा म्हणजे मेन म्हणजे मला कधी आवडलं जेव्हा आम्ही डिसाईड दिली होती, त्या डिसाईडमधले जे क्वेश्चनचे लेवल्स होते ते खूप चांगले होते. म्हणजे मी त्यावरून बघितले की जर म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इतक्या चांगल्या लेवलचे जर क्वेश्चन्स तुम्ही देताय मुलांना तर शिकवत किती चांगल्या लेवलचे असं. मग मी एकतरी तेथून हे केलं की लाईक नाही, इतके चांगल्या लेवलचे क्वेश्चन्स आम्हाला नुसते ॲडमिशनसाठी घेत आहेत तर मग शिकवताना मग खूप छान शिकवणार. म्हणजे अंडरस्टँडिंग आहे म्हणजे स्टुडंटच्या प्रती किंवा जे समजवणं आहे ते खूप मला आवडलं. आणि ओव्हरऑल म्हणजे खूप आवडते त्याच्यासाठी म्हणजे स्ट्रक्चर वगैरे ह्यांचे शेड्यूल आम्ही सगळ्यात पहिला विचारलेलं कसं असतं ते शेड्यूल वगैरे. हॉस्टेल डिसॅट एंट्रन्स एक्झाम असते बेसिकली, म्हणजे एंट्रन्स स्कॉलरशिप कम एंट्रन्स एक्झाम असते. 2 टप्पे असतात. एक म्हणजे पहिलं तुम्हाला ऑनलाईन द्यावी लागते म्हणजे किंवा ऑनलाईन द्यायचे जेव्हा आम्ही स्कूलमध्ये होते 10thमध्ये. तिथल्यानं तुमची ऑफलाईन होते इथे म्हणजे ते ऑफलाईन टेस्ट होते त्यांचं निगेटिव्ह मार्किंग गृहीत केलं जातं. मग त्यामधून पुन्हा जर एक स्पेसिफिक क्रायटेरिया असतो त्या क्रायटेरियावर तुम्हाला मार्क्स पडले तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल होता. अँड अकॉर्डिंग टू देम ते तुम्हाला म्हणजे हे देतात, मार्क्स देतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा इंटरव्ह्यू प्लस मग त्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप भेटून जाते. मग ॲडमिशन पण त्यावरच होतं. म्हणजे अदर ॲक्टिव्हिटीसुद्धा खूप असतात, जसं की आता आमच्या हाऊसवाईज कॉम्पिटिशन असतील किंवा बाकीच्या स्पोर्ट लेवलच्या किंवा बाकीच्या टुर्नामेंट्स असतील त्या खूप असतात ना, त्यामुळे सुद्धा तुम्हाला आणि पार्टिसिपेट करावं लागतं. हां, म्हणजे JEE आहे जास्त महत्त्व पाहिजे, पण 12चे पर्सेंटेज पण गरजेचे आहेत. दिशा अकॅडमीमध्ये फॅकल्टी जे तुम्हाला नॉलेज डिलिव्हर करतं. म्हणजे मी फिजिक्सबद्दल किंवा मॅथ्सबद्दल बोले ना, मला हसत बोलते मी, इतका कॉन्फिडन्स आहे मला की ज्या नोट्स फिजिक्सच्या माझ्याकडे आहेत ना, मला वाटत नाही की कुठे दुसऱ्या अकॅडमीमध्ये त्या लेवलच्या नोट्स असतील असं मला नाही वाटत फिजिक्ससाठी आणि मॅथ्ससाठी. तरी मला अपॉर्च्युनिटी मिळाली की इतक्या चांगल्या म्हणजे टीचर्सकडून शिकण्याची अपॉर्च्युनिटी मला मिळाली, त्याबद्दल आभारी आहे. एवढेच बोलेन मी, काय सांगू शकतो.